हॅलो मित्रांनो, नमस्कार. इयत्ता चौथीचा आपण स्वाध्याय क्रमांक 2 या ठिकाणी बघत आहोत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये यामध्ये पूर्ण 22 गणित आहेत. तर 11 गणित आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला सुरुवात करूया. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज या प्रकारचे मिळत राहतील. बघा, पहिला प्रश्न काय आहे? हा नमुना प्रश्न आहे. 53,125 या संख्येतील शतक व एकक स्थानावरील अंकाची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यातील फरक किती? बघा, शतक व एकक या अंकाची अदलाबदल करायची म्हणजे काय करायचं? तर या ठिकाणी तुम्ही बघा, संख्या काय दिली आपल्याला? 53,125 ही संख्या दिलेली आहे. आता जर आपण याच्यामध्ये बदल केला तर हा 5 इकडे जाणार, हा 1 इकडे जाणार, म्हणजे 53,521 होणार. मग मोठी कोणती आहे? ही संख्या. मग याच्यातून ही वजा करा. 53,125 वजाबाकीला आपल्याला उत्तर मिळेल. या ठिकाणी वजाबाकी करूया. बघा, या 2 ला कट करू, 2 चा होईल 1 इकडे हातचा देऊ 11, 11 तून 5 गेले 6, या 5 चे पुन्हा 4 करू, हातचा देऊ 11 तून 2 गेले 9, 4 तून 1 गेला 3, हे 0 आणि हे 0, 396 आपलं उत्तर आलं आहे. तर तुम्हाला हे उत्तर जर एका ट्रिकने काढायचं असेल तर एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. शतक स्थानची संख्या 5 आहे, एकक स्थानची 5 आहे, शतक स्थानची 1 आहे. दोघांमधला फरक किती? तर 5 वजा 1 बरोबर 4. प्रत्येक वेळी या 4 ला अशी जे काही 4 येईल त्याला 99 ने गुणायचं. 99 गुणिले 4. बघा, 4 9 36, 4 9 36 चे 6, हातचे आले 3, 4 9 36 आणि हे वरचे 3 बेरीज करायची. 37 38 39 म्हणजे 396. बघा, हे आणि हे उत्तर सारखं आलं की नाही? तर तुम्हाला फक्त काय करायचंय? 99 घ्यायचं आणि ह्या दोघांमधला जो फरक आहे त्याला काय करायचा? गुणाकार करायचा. आपलं उत्तर आलंय पर्याय क्रमांक 2. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, या ठिकाणी नमुना प्रश्नामधला दुसरा प्रश्न आहे हा. काय विचारलंय? 65,694 या संख्येतील 6च्या स्थानिक किमतीतील फरक. इथे एक 6 आहे, इथे एक 6 आहे, म्हणजे काय? पहिला 6 जो आहे तो 60,000 आहे. मग आपण 60,000 लिहूया. त्यामधून वजा करूया 600. आता 60 मधून 600 वजा करायचे असतील तर कसे करणार? बघा, या ठिकाणी शून्यातून शून्य गेला, शून्यातून शून्य गेला. आता शून्यातून 6 जात नाही. मग शून्यातून 6 जात नाही तर काय केलं पाहिजे? तर या ठिकाणी सिंपली आपण हातचा घेतला पाहिजे. मग या 6 ला 5 करूया, इथं हातचा देऊया, 10 चे 9 करूया, इथं एक हातचा देऊया. 10 तून 6 गेले 4 आणि इथे 9 ला 9 आणि इथे 5 ला 5. 59,400 हे आपलं उत्तर आलेलं आहे. कुठं आहे 59,400? हे बघा, 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न. एका संख्येत 7 शतक, 1 दशक, 4,000 आणि 5 दशहजार आहेत. तर यापैकी त्याचं कोणतं रूप असणार आहे? बघा, 7 शतक इथं आणि इथं दिलेत, तर हे 2 चुकले. ह्या दोघांमध्ये बघूया आता. 1 दशक म्हणजे 10, इथे 1 दशक आहे 10, याच्यात 10 नाहीये, म्हणजे हे पण चुकलं, म्हणजे आपलं चौथं उत्तर बरोबर आहे. बघा, 5 10,000 50,000 आहेत, 4,000 4,000 आहेत, 7 शतक आहेत आणि 1 दशक पण आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. समजलं का तुम्हाला? आता आपली एक्सरसाइज चालू होती, स्वाध्याय. तर आता आपण स्वाध्याय सुरू करूया. नमुना प्रश्न तुम्हाला समजले असतील तर या व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्यामुळे तुम्हाला असे व्हिडिओ पुन्हा पुन्हा दिसत राहतील छान छान. बघा काय म्हटलं आहे, 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक याच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे? हजार स्थानी असणारा अंक कोणता आहे? दिसतोय का? बघा, हजार स्थानी असणारा अंक तुमचा आहे 0 आणि एकक स्थानी असणारा अंक 1. मग दोघांची बेरीज किती? हा 0 आणि हा 1. दोघांची बेरीज 1च येणार. पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचा प्रश्न.
पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4च्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी? आपण जर बघितलं तर एकक, दशक, शतक आणि हजार. एकक सर्वात कमी, हा त्याच्यापेक्षा 10 पट, हा त्याच्यापेक्षा 10 पट, हा त्याच्यापेक्षा 10 पट. मग सर्वात कमी कोणात आहे? 4. इथं 4 पाहिजे, नाही तर इथं पाहिजे, नाही तर इथं पाहिजे, नाही इथं पाहिजे. हा बघा सगळ्यात 4 इथं आहे, सगळ्यात लहान. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. जर स्थानिक किमतीतला फरक 45 असेल तर येणारा अंक कोणता? तर येणारा अंक आपण 5 आहे. बघा स्थानिक किंमत याची 50 तर दुसऱ्याची 5, वजाबाकी आलं 45. अंक समान आहे, दर्शनी किंमत सारखी आहे. म्हणजे जर दुसऱ्याची करून बघितली आपण, 4 ची वजाबाकी केली, 40 वजा 4 तर उत्तर काय येईल? 36. म्हणजे आपलं ते उत्तर असणार नाही. 3 पण येणार नाही, चौथा पर्याय पण येणार नाही. म्हणजे आपलं 5 उत्तर बरोबर आहे. पुढे बघा. एका संख्येतील हजार व एकक स्थानच्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 असल्यास तो अंक कोणता? स्थानिक किमतीचा फरक 0, तर ती किंमतही 0 असणार आहे. समजा एक 0 आपण संख्या लिहिली, काय लिहिले? हजार आणि एक स्थानी. समजा मी असं लिहिलं 403550. मग याची किंमतही 0 आहे, याची किंमतही 0 आहे, म्हणजे तो 0 आहे. पुढे बघा काय म्हटलंय? या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीचे फरक किती? दर्शनी किंमत, दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत. सांगा बरं पर्याय कोणता आहे? तर बघा हे 6 आहेत, ही याची दर्शनी किंमत आहे. हे पण 6 आहेत, ही याची दर्शनी किंमत आहे. त्यातला फरक काढायचा. मग उत्तर किती आलं बघा बरं? पर्याय क्रमांक 3, 0. पुढचा प्रश्न काय म्हणतो बघा, जरा समजून घ्या. 39,564 या संख्येतील सर्व अंकाच्या किमतीची बेरीज किती असेल? सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची विचारल्या. दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत, दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत. तर सर्व अंकाच्या दिसणाऱ्या किमतीची बेरीज करायची. बघूया. 3, 9, 5, 6, 4. बघा 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 9 24, 24 आणि 3 27. तर उत्तर आपलं येणार आहे 27, पर्याय क्रमांक 4. ओके. पुढचा प्रश्न. 17,500 या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत कोणती? 17,500 म्हणजे किती हो? तर 16,750. शतक स्थानी असणाऱ्या अंकाची किंमत सांगा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 मध्ये 700 आहे बघा. तर याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 8वा प्रश्न पुढचा आपल्या समोर आहे. 8,10,000 11,000 लिहायला पाहिजे. हे सोडूया आपण बघा. 8,10,000 म्हणजे 80,000. 11,000 च्या खाली लिहूया. 75 शतक म्हणजे 75 आणि त्याचे 2 शून्य आणि 8 एकक म्हणजे शेवटी 8. बघा असं उत्तर कुठे आहे? तर असं उत्तर हे उत्तर येणार आपलं, कारण इथे 0 आहे बघा. 8 हा 0, हा 5, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. तर 98,508 आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न. 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या. बघा 4 हा आहे, याची किंमत आहे 400 आणि 8 जो आहे याची किंमत आहे 8. तर 8 पंचे 40, 0 0 हा 0 आपण वर देऊ म्हणजे 50 पट. किती असणार? 50 पट. काय आहे याची किंमत? 4 या अंकाच्या स्थानिक किंमत ही 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 50 पट आहे. कारण हे 400 आहेत आणि हे फक्त 8 आहेत. पुढचा प्रश्न 10वा. एका 5 अंकी संख्येत अ, ब, क, ड, ई हे अंक अनुक्रमे 10,000, 1000, शतक व एकक स्थानी आहेत. तर स्थानिक किमतीची बेरीज किती? स्थानिक किमतीची बेरीज किती होईल? अ कुठे आहे? 10,000 ला आहे. अ 10,000,
ब हजार शतक एकक 10,000 हजार शतक दशक एकक. ओके. बघा 10,000 बघा एकक दशक शतक हजार 10,000. ओके. त्यानंतर एकक दशक शतक हजार हजार. ओके. त्यानंतर हे शतक शतक त्याच्यानंतर इकडे दशक आणि एकक. बरोबर, एक नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण गणित सोडवलेले आहेत 10. हा स्वाध्याय 2 आहे आणि स्वाध्याय 2 मध्ये 22 गणित आहेत. त्यापैकी 10 गणित आपण आता सोडवलेत. पुढचा भाग जो आहे गणिताचा तो या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. या ठिकाणी क्लिक करा आणि भाग 2 पुढचे गणित बघण्यासाठी हे बघा. थांबूया, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. परंतु आणखीन व्हिडिओ लाईक केलं नसेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.